नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, तुमच्या समोर एक प्रश्न आहे बघा। एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 33% गुण आवश्यक आहे। त्या परीक्षेत रेखाला 210 गुण मिळाले व ती 21 गुणांनी अनुत्तीर्ण झाली, तर परीक्षा किती गुणांची होती? टक्केवारी संबंधीचा हा प्रश्न आहे मित्रांनो। टक्केवारी संबंधीचे असे जे काही प्रश्न असतात, अशा खूप साऱ्या प्रश्नांमध्ये बऱ्याचशा मित्रांना अडचण येते। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये हा आणि अजून 4 प्रश्न म्हणजे एकूण 5 प्रश्न घेणार आहे, जे टक्केवारी संबंधीचे असणार आहे आणि तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे। तर आजचा व्हिडिओ सुद्धा मित्रांनो शेवटपर्यंत पाहायचा, कारण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिले जातं। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लेट गेट स्टार्टेड। गणिताचा कोणताही प्रश्न असू द्या मित्रांनो, तो प्रश्न जर व्यवस्थित वाचला ना, तर तुम्हाला तो प्रश्न कसा सोडवायचा याची आयडिया आपोआप येऊन जाते। पुन्हा एकदा प्रश्न वाचूया आपण। एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 33% गुण आवश्यक आहे। बघा, उत्तीर्ण होण्यासाठी किती गुण पाहिजे? 33%। 33% गुण जर मिळाले तर ती परीक्षा उत्तीर्ण होतो, पास होतोय, बरोबर। त्या परीक्षेत रेखाला किती गुण मिळाले? बघा, 210 गुण मिळाले की नाही? रेखाला 210 गुण मिळाले व ती 21 गुणांनी अनुत्तीर्ण झाली। याचा अर्थ काय होतो मित्रांनो? रेखाला 210 गुण मिळाले, ती अनुत्तीर्ण झाली, पण अनुत्तीर्ण किती गुणांमुळे झाली? 21 गुणांमुळे अनुत्तीर्ण झाली। म्हणजेच मित्रांनो, तिला मिळाले 210 गुण आणि अजून 21 गुण जर मिळाले असते तर एकूण झाले असते 231 गुण। मग मात्र ती नापास झाली नसती, ती अनुत्तीर्ण झाली नसती। आलं लक्षात मित्रांनो? हीच ट्रिक आहे। हे ज्याच्याही लक्षात येईल ना, त्याला हा प्रश्न सुटला म्हणून समजायचं। कसं बघा, 210 गुण आणि कमी मिळालेले 21 गुण, असे 231 गुण झाले की नाही? 231 गुण जर मिळाले असते तिला, तर ती उत्तीर्ण झाली असती, अनुत्तीर्ण झाली नसती। याचा अर्थ 210 आणि 21 एकत्र केल्यानंतर 231 गुण बनतात। 231 गुण लागतात पास होण्यासाठी। आणि इथं म्हटलंय बघा, उत्तीर्ण होण्यासाठी 33% गुण लागतात। याचा अर्थ 33% गुण म्हणजेच 231 गुण। सोपं आहे की नाही? हे एकदम सहज लक्षात येण्यासारखे मित्रांनो। इथं तुम्ही वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, 210 गुण मिळाले, 21 गुण कमी मिळाले। याचा अर्थ 210 आणि 21 एकत्र केल्यानंतर 231 बनतील। 231 गुण मिळाल्यानंतर ती जर उत्तीर्ण होते, याचा अर्थ तिला 33% गुण मिळतात। 33% गुण म्हणजे 231 गुण। मग 33% म्हणजे 231 ना? मग आपण असं म्हणू शकतो ना, कितीचे 33%? कितीचे 33% बरोबर 231। सोपं आहे की नाही? किती गुणांचे 33% काढल्यावर 231 बनतात? कितीचे तेच विचारलंय। परीक्षा किती गुणांची होती, म्हणजे परीक्षा जेवढ्याही गुणांची असेल ना, त्यापैकी 33% गुण मिळाले की 231 गुण बनले पाहिजे। आता पुढे तुम्हाला माहिती आहे कितीचे म्हणजे एक्सचे। एक्सचे 33% बरोबर 231। हे मुद्दा मी समीकरणाने मांडून दाखवतोय तुम्हाला। असे प्रश्न समीकरणाने सोडवायची सुद्धा गरज पडत नाही, पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे ना आपण कोणत्या पायरीने जातोय। तर एक्सचे 33% म्हणजे 231 हे आपल्या फायनल आपल्याला कळल्यानंतर आपण एक्स गुणिले 33% म्हणजे 33/100 बरोबर 231 असं रूपांतर करतो की नाही? आता हे 100 इथं भागिले इकडे गुणाकारात जातील, म्हणजे इकडे राहील एक्स। 231 गुणिले 100 होतील आणि 33 इथं एक्स गुणिले 33 शिल्लक राहील की नाही? मग 33 इथं गुणाकारात राहील तर तो भागाकारात जाईल। आलं लक्षात मित्रांनो? आता आपल्याला काय करायचं आहे? 33 ने भाग द्यायचा आहे। 33 ने 100 ला भाग देऊ शकत नाही, 33 ने 231 ला भाग जातो का बघायचं। कसं बघायचं? अंदाज करायचा। ह्या 3 बघा, 33 ला अशी कोणती संख्या आहे की तिने गुणल्यानंतर उत्तरामध्ये एकक स्थानी 1 आला पाहिजे, कारण 231 उत्तर आलं पाहिजे की नाही? मग अशी कोणती संख्या आहे की 33 ला जर त्या संख्येने गुणलं तर उत्तरामध्ये एक येऊ शकतो? तर बघा, 7×21 होता की नाही? मग इथं जर 7 ठेवले तर 7×21 होतात 2, 7×21 आणि 2 23 झालं बघा। म्हणजे एकदम सहज आहे हे पद्धतीने जाणं। याचा अर्थ 33 × 1 = 33 आणि 33 × 7 = 231।
आणि 7 आणि 100चा गुणाकार होईल x बरोबर 700. याचा अर्थ मित्रांनो 700 गुणांपैकी 33% गुण म्हणजे 231 गुण. कितीचे 33% बरोबर 231? तर 700चे 33% म्हणजे 231. मग परीक्षा किती गुणांची असणार आहे? 700 गुणांची. त्यापैकी तिला मात्र 210च मिळाले, 21 गुण कमी मिळाले, तिला मिळायला पाहिजे होते 231. अशा पद्धतीने हा प्रश्न सुटतो मित्रांनो. पुन्हा एकदा याच टाईपचा प्रश्न घेतो, पुन्हा व्यवस्थित समजून घेऊ. तुमच्या लक्षात आलं नसेल तर, आणि मला माहिती मित्रांनो पहिल्यांदा आपण व्यवस्थितपणे समजावून घेतो, नंतर मात्र पटकन कसं सोडवायचं ते समजावून घेतो. तर चला पुढचंही उदाहरण समजावून घेऊया. चला तर मित्रांनो पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे, त्याच टाईपचा आहे. एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 35% गुण लागतात. त्या परीक्षेत समीरला 270 गुण मिळाले, 10 गुणांनी तो अनुत्तीर्ण झाला. आता लक्षात आलं तुमच्या? आता तुमच्या पटकन लक्षात आलं असेल 270 गुण मिळाले आणि 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला. याचा अर्थ अजून 10 गुण मिळाले असते तर तो उत्तीर्ण झाला असता, पास झाला असता. म्हणजे त्याला पाहिजे होते 280 गुण. 280 गुण मिळाले तर तो पास होतो. पास होण्यासाठी लागतात 35% गुण. आता तुम्हाला शॉर्टकट रस्ता समजला बघा. 35% म्हणजेच 280. मग कितीचे 35% म्हणजे 280? असंच होईल की नाही? मग 280 गुणिले 100 भागिले 35 असंच होतंय की नाही तयार? आपण अगोदरच्या उदाहरणात समजून घेतलं, हे असं तयार होणार आहे समीकरण. मग 35ने आता 280ला भाग द्यायचा आहे फक्त. 35ने 280ला भाग देताना मी तुम्हाला सांगितलं सोपी आयडिया वापरायची. काय? 35ला अशी कोणती संख्या आहे की तिने गुणल्यानंतर उत्तराच्या एकक स्थानी हा 0 येतो? सोपी आयडिया की नाही? या 5ला कोणत्या संख्येने गुणायचं म्हणजे उत्तरात एकक स्थानी 0 आला पाहिजे? तर 5ला 5 दुने 10 होतात, बरोबर. 2ने गुणलं तरी एकक स्थानी 0 येईल. 4ने 5 चोक 20 होतात, 4ने गुणलं तरी एकक स्थानी 0 येतो. परंतु आपल्याला इथं 280 उत्तर आलं पाहिजे. मग 35 चोक जर घेतले तर 35 दुने 70, 70 70 140 होतील फक्त. म्हणजे 35 चोक घेऊन चालणार नाही. तर 5 30 नाही, 5 8 घेऊ बघा. तर 8 45 होतील, हातचाला 4, 8 त्रिक 24 आणि 4 28 झालं बघा. 35ने 8चा भाग जाईल. 35 एके 35, 35 8 280 आणि 100 गुणिले 8 म्हणजे 800. तर ती परीक्षा 800 गुणांची असणार आहे. 800 गुणांपैकी समीरला मिळाले 270, त्याला मिळायला पाहिजे होते 280. 280 मिळाले असते तर तो पास झाला असता. म्हणजे 35% गुण त्याला मिळाले असते. 800चे 35% म्हणजे 280 असा याचा सरळ अर्थ आहे. आला लक्षात मित्रांनो? त्याच प्रकारातला प्रश्न आहे मित्रांनो हा. राखीने मोहनपेक्षा 12 गुण जास्त मिळवले. राखीला जास्त गुण मिळाले, मोहनला 12 गुण कमी मिळाले असल्याचा अर्थ आहे. राखीने 200 गुणांच्या पैकी 200 गुणांपैकी 54% गुण मिळाले. 200 गुणांपैकी किती गुण मिळाले? 54%. तर मोहनला किती गुण मिळाले? पहिल्यांदा काय करू आपण, राखीला किती गुण मिळाले ते काढू. राखीला 200 पैकी 54% मिळाले ना. मग 200चे 54% बरोबर 200चे 54% बरोबर किती? असंच होईल की नाही? याची मांडणी कशी होती माहिती तुम्हाला मित्रांनो? 200 गुणिले 54 छेद 100 बरोबर की नाही? मग हे 100ने भाग द्या. 100 एके 100, 100 दुने 200, 54 दुने 108. आता राखीला मिळाले 108 गुण. 200चे 54% उत्तर आलं 108. राखीला 108 मिळाले की नाही? आता मोहनला किती मिळाले? मग आता मित्रांनो तुमच्या इथं लक्षात आलं असणार आहे, राखीला जर 108 गुण मिळाले तर मोहनला किती मिळाले? मग राखीला 12 गुण जास्त मिळाले ना. मग राखीला जे 108 मिळाले आहे यामध्ये यापेक्षा मोहनला 12 गुण कमी मिळाले असणार. राखीला जास्त आहे ना, मग राखीला जे जास्त मिळाले ते काढून टाकू ना. मग 108 मधून 12 गेले तर 96 उत्तर येईल. याचा अर्थ मोहनला फक्त 96 गुण मिळाले, 12 गुण राखीला जास्त मिळाले. तर यासाठी महत्त्वाचं काय आहे मित्रांनो, 200चे 54% काढले आणि नंतर जी अट दिली त्या अटीप्रमाणे ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवलं. जास्त काही अवघड नव्हतं, पण तरीसुद्धा काही मित्रांना हा प्रश्न अवघड जाऊ शकतो म्हणून हा प्रश्न घेतला. अजून 2 प्रश्न बाकी मित्रांनो, त्यामुळे कुठेही जाऊ नका. पुढचे दोन्ही प्रश्न सुद्धा महत्त्वाचे आहे मित्रांनो. आणि मी जेही प्रश्न तुम्हाला समजावून देईल ना ते सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजावून घेतल्यानंतर तशा टाईपच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. कारण मी तुम्हाला शिकवलं म्हणजे समजलं असं नाही मित्रांनो. गणित हा सरावाचा विषय आहे.
तर चला मित्रांनो, सरावासाठी एक उदाहरण मी तुम्हाला देणारच आहे, पण त्या अगोदर अजून 2 जी उदाहरणं आहेत ते समजावून घेऊ. पुढचा प्रश्न घेतलाय बघा मित्रांनो, रामरावने त्याच्या एकूण शेतापैकी 20% शेतामध्ये लसूण, 60% शेतामध्ये गहू, बघा 20% लसूण, 60% शेतात गहू व उरलेल्या 2 एकर, बघा इथं शब्द फार महत्त्वाचा आहे हा 2 एकर, उरलेल्या 2 एकर शेतामध्ये कांदे. कांदे किती शेतात लावले तर 2 एकर. म्हणजे याचा अर्थ त्याचं जे एकूण शेत आहे ते एकरामध्ये आहे. एकूण शेतापैकी म्हटलं की नाही, एकूण शेतापैकी 2 एकर कांदे, 60% शेतामध्ये गहू आहे आणि 20% शेतामध्ये लसूण आहे. तर रामरावचे एकूण शेत किती, म्हणजे हे सगळं मिळून शेत किती. मग बघा आता इथं लक्षात घ्या, फार सोपं आहे बघा मित्रांनो. 60% आणि 20% किती होतात 80%. उरले किती 20%. 80% मध्ये काय आहे, 80% मध्ये लसूण आणि गहू आहे बरोबर. 20% मध्ये काय राहील मग 2 एकर. 20% म्हणजे जर 2 एकर आहे, 20% म्हणजे जर 2 एकर आहे तर 100% म्हणजे किती. सोपा प्रश्न विचारता येईल की नाही आपल्याला स्वतःलाच. 100% बरोबर किती. 20% म्हणजे 2 एकर. अशी 20 किती वेळा घ्यावं लागतील 100 होण्यासाठी 5 वेळा. 20% म्हणजे 2 एकर, हे 20% म्हणजे 2 एकर झाले 4 एकर. 40%, अजून 20%, 6 एकर, अजून 20%, 80% झालं की नाही, तरी 8 एकर झाले आणि अजून 20% झाला 100%, म्हणजे 10 एकर. तर 20% म्हणजे 2 एकर. ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी हे जे 2 एकर आहे ना ते किती टक्के, तर ते 20%. यावरून तुम्हाला 100%ची किंमत काढता येते. 20%, 20ला जर तुम्ही 5ने गुणलं तर 100 बनतात. याचा अर्थ ह्या 2 एकराचे सुद्धा 5 पट करावं लागतील, म्हणून 10 एकर हे झालं त्याचं एकूण शेत. आलं लक्षात मित्रांनो. शेवटचा प्रश्न बाकी, तो प्रश्न घेतो आणि त्यानंतर तुम्हाला सरावासाठी एक प्रश्न मी देणार आहे ह्या व्हिडिओच्या शेवटी. तर सरावाच्या प्रश्ना अगोदर अजून एक प्रश्न राहिलाय तो समजून घेऊया. तर हा प्रश्न घेतलाय बघा मित्रांनो, PQR यांनी अनुक्रमे. अनुक्रमे शब्दाला फार महत्त्व आहे. PQR यांनी अनुक्रमे 25%, 35% आणि 40%. तर या ठिकाणी 25%, 35% आणि 40%. तर ह्याच क्रमाने Pचे 25% असणार, Qचे बघा Pचे असणार 25%, Qचे असणार 35% आणि Rचे असणार 40%. असा त्याचा अर्थ आहे. अनुक्रमेचा अर्थ असा होतो, क्रमाने घ्यायचं ते. याप्रमाणे भांडवल गुंतवून व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेरीस त्यांना 20,000 रुपये नफा झाला. तर या नफ्याचे वाटप प्रत्येकामध्ये कसे होईल. 20,000 रुपये त्यांना वाटायचे आता, पण प्रत्येकाने विशिष्ट टक्केवारीत पैसे दिले की नाही, त्या प्रमाणामध्ये त्यांचं वाटप झालं पाहिजे. मग 20,000चे 25% काढा, ते Pचे रुपये तेवढे होतील. 20,000चे 35% काढले की तेवढे रुपये Qला द्यायचे आणि 20,000चे 40% काढले की तेवढे रुपये तुम्ही Rला द्यायचे. पण याच्यापेक्षा सोपं जाता येईल ना आपल्याला. कसं, याचं प्रमाण तुम्ही काढून घेऊ शकता. 5ने भाग जातो बघा 25ला, 35ला आणि 40ला. 5 5 25 होतील, 5 7 35 होतील, 5 48 होतील, बरोबर की नाही. म्हणजे या 20,000चे एकूण वाटे किती करावे लागतील, त्यातले 5 वाटे Pला, 7 वाटे 7 भाग Qला आणि 8 भाग Rला, असं प्रमाण आहे त्यांचं. तर हे भाग किती करावे लागतील मग 20,000चे, तर 8 आणि 7 15 आणि 5 20. 20 भाग जर केले कुणाचे 20,000चे, ह्या 20,000 रुपयांचे जर 20 भाग केले तर एका भागाची किंमत मिळेल आपल्याला. मग 20 भाग करू बघा, 20,000चे 20 भाग करू. हा 0 गेला, हा 0 गेला, बे एकी बे, बे एकी बे, म्हणजे एका भागामध्ये आले 1000. याला द्यायचे 5 भाग म्हणजे 5,000 रुपये याचे होतील. याला द्यायचे 7 भाग म्हणजे एका भागात 1,000 येतो ना, मग याला 7 द्यायचे म्हणजे 7,000 रुपये याचे आणि याला 8 भाग द्यायचे म्हणजे 8,000 रुपये याचे, बरोबर की नाही. आता येतं आहे लक्षात. मग बघा 8,000 आणि 7,000 15,000 आणि हे 5,000 20,000, बरोबर वाटले की नाही 20,000 रुपये. तर तुम्ही हे प्रमाणासंबंधीचं उदाहरण आहे, पण टक्केवारीमध्ये त्यांच्या भांडवलाची गुंतवणूक दिली म्हणून मी इकडे हा प्रश्न घेतला. तर प्रमाण काढून घेतलं आणि त्या प्रमाणाची सगळ्यांची बेरीज करा. किती भाग करावे लागतील, दिलेल्या रकमेचे किती भाग करावे लागतील, 20 भाग करावे लागतील. 20ने भाग द्या, एका भागाची किंमत मिळेल. मग कुणाला किती भाग द्यायचे तेवढं ठरवा, तेवढ्याने गुणून टाका. 1,000 गुणिले 5, 1,000 गुणिले 7, 1,000 गुणिले 8.
अशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता मित्रांनो. आता शेवटचं तुम्हाला सरावासाठी मी प्रश्न देणार आहे. हा तुमच्या सरावासाठी प्रश्न आहे मित्रांनो. परीक्षेमध्ये 35% गुण आवश्यक आहे उत्तीर्ण होण्यासाठी. 800 गुणांच्या परीक्षेमध्ये समीर 10 गुणांनी अनुत्तीर्ण झाला तर त्याला किती गुण मिळाले. तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो. हा सेम प्रश्न मी तुम्हाला समजावून दिलाय, फक्त तोच प्रश्न मी थोडासा वेगळा करून विचारला. आकडे तेच असणार आहे मित्रांनो. इथं तुमचं उत्तर 270 हे असायला हवं. ज्याचंही उत्तर 270 आलं समजून चला की तुम्ही प्रश्नांचं उत्तर बरोबर सोडवलं. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला जर खरोखर सोपे वाटत असतील, हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे समजला असेल, मी समजावून देत असलेलं गणित तुम्हाला जर व्यवस्थित समजत असेल ना मित्रांनो, तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही. या व्हिडिओबद्दलचं तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रतिक्रिया आल्या म्हणजे मला कळतं की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही आवडला. अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला गणितासंबंधी काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रश्न लिहायला विसरू नका. तो प्रश्न जर जास्त महत्त्वाचा वाटला मला तर मी त्यावर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनल तुमच्याकडून अजून सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल मित्रांनो तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. आणि ह्या व्हिडिओची तुमच्या मित्रांना देखील गरज असेल ना मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुमच्या किमान 5 मित्रांना शेअर करायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाही मित्रांनो. लवकरच भेटूया मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद.